नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त 86 वर्ष पूर्ण झालेली 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ह्या संस्था ज्या आहेत विकास सोसायट्या संपूर्ण भारत देशाच्या प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सुरू झाल्या आणि शेतकऱ्यांना जे काही आर्थिक पुरवठा त्या ठिकाणी या संस्थांमधून होत असतो। आपली जी काही नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे ही संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात आर्थिक म्हणजे अधिकची उलाढाल असलेली आणि 100% वसूल असलेली विकास सोसायटी आहे। शिरवलीची 7 गावांची 9 गावांची मिळून विकास सोसायटी आहे आणि ही आत्ता वारुळवाडी आणि नारायणगाव 2 ग्रामपंचायती वेगळ्या झालेल्या आहेत। त्यामुळं दोन्ही गावांची मिळून एक विकास सोसायटी आहे आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान चेअरमन माझे सहकारी मार्गदर्शक संतोष नाना खैरे आणि उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांचे सहकारी मार्गदर्शक सन्माननीय किरण भाऊ वाजगे, सर्व संचालक मंडळ उपस्थित, सर्व सभासद, या ठिकाणी आनंद होत आहे। खऱ्या अर्थाने मला आज संपूर्ण ही सभेला थांबायचं होतं कारण मी विकास सोसायटी केडगाव विविध कार्यकारी संस्थेमध्ये संचालक म्हणून या पदावरती कार्यरत आहे आणि येडगावचे जवळपास नाही म्हटलं तरी या ठिकाणी संस्थेचे सचिव सन्माननीय गाडेकरजी यांना कल्पना आहे की 100हून अधिक सभासद आपल्या विकास सोसायटीचे सभासद आहेत आणि फक्त येडगावच नाही पण गुंजळवाडी असेल, आरवी असेल, धनगरवाडी असेल, त्याचप्रमाणे कांदळे असेल, हिवरे आणि मांजरवाडी ह्या सगळ्या परिसरामध्ये आपले सचिव जे आहेत ते फार हुशार आहेत आणि त्यांनी त्यांचा जो काही संपर्क आहे लोकसंपर्क त्याच्यातनं अधिकचे सभासद आपले नारायणगाव वारुळवाडीच्या व्यतिरिक्त सुद्धा जोडलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्या संस्थेचं कामकाज याच्या अगोदरचे जे काही संचालक मंडळ असेल आणि आत्ताचं जे काही विद्यमान संचालक मंडळ आहे हे अतिशय हुशार आणि अभ्यासू आहे। नाना त्या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्यावरती गेल्या अनेक वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहे आणि सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक या कार्यामध्ये ही सगळी मंडळी आपण सगळेजण त्या ठिकाणी असतात। त्यामध्ये पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, माझे अध्यक्ष असतील, त्यांची भागेश्वर दूध डेअरी ही वारुळवाडीमध्ये चांगल्या पद्धतीने आदर्शवत उत्तर पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे। त्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र एकनाथ शेटे असतील, गावचे माजी सरपंच अशोकरावजी पाटे असतील, तर सर्वच मान्यवर मंडळी। परंतु माझ्या घरामध्ये आज नातवाचा शुभविवाह असल्यामुळं मला त्या ठिकाणी जायचं आहे म्हणून मी अधिकचा वेळ आपल्याला देऊ शकत नाही, आपल्या संपूर्ण सभेमध्ये सहभाग नोंदवू शकत नाही कारण मलाही अजून विकास सोसायटीच्या मीटिंग घ्यायची येडगावच्या आणि पतसंस्थेच्या सुद्धा। त्याच्यातून आपली मीटिंग कशी चालते, कारभार कसा चालतो हे पाहायचं होतं आणि अध्यक्षांनी आवर्जून मला फोन करून बोलवलं, सचिवांनी सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित केलं। येडगावचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी आलो। उत्कृष्ट प्रकारचं आपलं काम या ठिकाणी चालू आहे। त्या सगळं संचालक मंडळाच्या आधिपत्याखाली एक या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स पूर्वीचं एक आहे, गोडाऊन्स आहेत आणि एक सुसज्ज असं त्या ठिकाणी कमर्शियल कम रेसिडेन्शियल सुरू आहे आणि केंद्र शासनाने आज सहकार भारती आणि सहकार विभाग हा नव्याने निर्माण केलेला आहे आणि त्या विभागाचं मंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाचे देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे यांच्याकडेच सहकार विभाग आहे आणि त्यांनी मागच्या 3 वर्षापासून विकास सोसायट्या संपूर्ण भारतातील त्यांना एकच सॉफ्टवेअर प्रणाली त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे, ती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे। संपूर्ण राज्यातील देशातील विकास संस्था एका क्लिकवरती त्यांनी एकत्र आणलेल्या आहेत
आणि जवळपास 153 आपल्याला विविध व्यवसाय करायची त्यांनी संधी दिलेली आहे. त्या संधीचा निश्चित स्वरूपामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन हे दोघंही अभ्यासू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिवांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे मंडळींना त्याचे पाऊल उचललेलं आहे. निश्चित स्वरूपामध्ये त्याच्या लागणारे इतर व्यवसाय जे आहेत ते आपण सुरू कराल आणि त्या सगळ्या उपक्रमाला येडगाव विकास सोसायटी आणि सहकार भारती असेल किंवा जुन्नर तालुक्यातील पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं सहकार विभागाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण मला बोलवलं, माझा उचित असा सन्मान केला त्याबद्दल संचालकांचे, अध्यक्षांचे आणि सर्व सभासदांचे, सचिवांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.